नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण बनवूयात केळफुलाची भाजी. केळफुलाची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बघा, मी इथे एक मध्यम आकाराचं असं केळफूल आणलेलं आहे. त्या केळफुलाच्या वरची जी लाल लाल पानं आहेत किंवा त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला काढून बाजूला काढायच्या आहेत. त्यांचा भाजीमध्ये वापर केला जात नाही. तर ह्या पाकळ्यांच्या आत तुम्ही हे बघू शकता, जे छोटे छोटे पांढरी जी फुलं आहेत ना, त्या बेसिक फुलांचा वापर इथे केळफुलाच्या भाजीसाठी केला जातो. तर ही प्रत्येक फूल जे आहे याच्यामध्ये एक अगदी जाडसर अशी परागकण असणारी दांडी असते. ती दांडी आपल्याला काढून टाकायची आहे आणि ती दांडी काढून उरलेली सर्व फुलं ही आपल्याला केळफुलाच्या भाजीसाठी वापरायची आहेत. तर बघा, या पद्धतीने मी इथे केळफूल साफ केलेलं आहे आणि जी दांडी काढून उरलेले जे फूल आहे ते आपण इथे कटरने व्यवस्थित एकसारखं असं बारीक चिरून घेणार आहोत. ही दांडी जी असते ना, ती थोडीशी तुरटही असते आणि ती इतर पाकळ्यांच्या मानाने लवकर शिजत नाही. त्यामुळे आपण ती दांडी काढून टाकतो. तर चला, सर्व केळफूल आपलं इथं चिरून झालेलं आहे. मी इथे एका भांड्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं हळद, थोडं मीठ आणि ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे चिरलेलं केळफूल आहे ते हलकंसं उकडून घ्यायचं आहे. तर जवळजवळ 5 ते 10 मिनिटांनी याला उकळल्यानंतर आपण आता फोडणी तयार करूयात. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यात घेऊयात गरम तेल, राई, जिरं, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा. आपला जो कांदा आहे तो अगदी व्यवस्थित गोल्डन येलो रंगावरती आपल्याला एकसारखा परतून घ्यायचा आहे. हा कांदा आपला व्यवस्थित परतून झाला की इथं आपण टाकणार आहोत आपले मसाले. त्यामध्ये जाईल हळद, चवीनुसार आपल्याला हवं तितकं मीठ, आपल्या चवीनुसार तिखट, गरम मसाला आणि पुन्हा आपण हे सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. इथे मी 1 ते 2 तास चण्याची डाळ भिजत घातली होती. ती डाळ पण आपल्याला ह्या गरम मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर आपण जे उकडून घेतलेलं केळफूल आहे ते हलकंसं हलक्या हाताने असं पिळून घ्यायचं आणि सुक्कं असं उकडून घेतलेलं केळफूल आपण इथे घालणार आहोत आणि ही झाली आपली केळफुलाची टेस्टी भाजी तयार. एन्जॉय.